त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहणार आहोत. रम्याने पूर्ण अशी वसूची वाट लावलेली आहे बरं का. चला मग सुरुवात करूयात आजच्या जबरदस्त अशा रिव्ह्यूला. तर आता मानिनीने इथे सर्वांसमोर ती बॅग आणून फेकलेली असते. आता सर्वांसमोर बॅग आणून फेकली म्हणजे मानिनी किंवा इतर घरातील सर्व सदस्यांचा जो काही आरोप आहे तो कोणाकडे आहे, तर इथे वसू आणि त्याचबरोबर रम्या ह्या दोघींकडे आहे. पण रम्या अक्षरशः शितापीने ह्या सगळ्या गोष्टीतून बाजूला निघते आणि सगळा आरोप आता वसूवर टाकत असते. आता बघा, रम्या म्हणत असते, हे काय आहे हे सगळं आई? हे काय आहे सगळं? त्यावर वसू म्हणत असते, अगं रम्या, असं काय करतेस? हे काय आहे म्हणजे? तेव्हा सगळेजण वसू आणि रम्याकडे पाहतच असतात. आता ह्यांचा ड्रामा बघा किती सुरू आहे बरं का. नंदिनीसुद्धा पाहते. तेव्हा आता रम्या वसूच्या समोर जाऊन उभी राहते आणि म्हणत असते, आई, हे सगळं काय आहे? तेव्हा वसू म्हणते, अगं रम्या, काय आहे म्हणजे? तेच विचारते आई मी तुला. अगं 16 डिसेंबरचे ते व्हायरल झालेले फोटोज, त्या व्हायरल झालेल्या रील्स, ह्या सगळ्या तू केल्यास? अगं आई, का अशी करतेस गं? का कोणालाच सुखाने जगू देत नाही आहेस तू? का अशी वागतेस तू? हे बघ, तुला हे सगळं करून काय मिळतं आहे आई? अगं मी तुला त्याच दिवशी सांगितलं, जेव्हा पार्थचं नंदिनीसोबत लग्न ठरलं होतं त्याच दिवशी सांगितलं होतं. पण तेव्हासुद्धा तू नंदिनीला किडनॅप केलंस आणि माझं ऐकलं नाहीस. आत्तासुद्धा 16 डिसेंबरला एवढं सगळं काही केलंस आणि मला माहितीसुद्धा नाही आहे. का केलंस तू आई असं? हे सगळं का वागलीस तू असं? तेव्हा सगळेजण तिच्याकडे पाहतात. आता मानिनी म्हणत असते, एक मिनिट रम्या, तुझं नेमकं काय चाललं आहे? तू ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे बोलतेस? तेव्हा ती आता लगेचच हे सगळं काही बोलत असताना आता मानिनी म्हणत असते, तुला असं वाटतंय का तू काहीही सांगशील आम्ही त्या सगळ्या गोष्टीवर इथे विश्वास ठेवू? हे बघ, अजिबातच नाही. तू सांगितलेल्या त्या सगळ्या गोष्टीवर आम्ही विश्वास ठेवणार नाही आहोत, समजलं तुला? तेव्हा रम्या रडायला लागती आणि म्हणत असते, हो, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे. माहिती ना, तुम्हा सर्वांचा कोणाचाही माझ्यावर विश्वास बसणार नाही. पण मी खरं सांगते मामी. तेव्हा मानिनी म्हणते, रम्या, तुला असं वाटतं का आम्ही सगळेजण वेडे आहोत आणि तू काहीही सांगशील आणि आम्ही त्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवल? हे रम्या, ह्या सगळ्या गोष्टी तू केल्या आहेस आणि तू आत्ता सगळं खापर आणि सगळा आरोप इथे वसवात्यावर ढकलतेस. काय चाललंय काय तुझं? का असं करताय तुम्ही? आणखी किती खालच्या थराला जाणार आहेत ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी? अरे जरा तरी लाज वाटू द्या. काय बोलावं तुम्हा दोघींनासुद्धा? घरात राहता, भावाच्या घरात राहता आणि तरीसुद्धा हे असलं धंदे करता. अरे थोडं तरी लाज बाळगा, असं मानिनी म्हणते. तेव्हा वसू म्हणत असते, मानिनी, मी खरं सांगते, मी काही नका सांगू, काही नका सांगू. अगं आई, बघ, तुझ्यामुळे किती आणि कशा गोष्टी होत आहेत हे तुझ्या तरी लक्षात येते का? तुझ्यामुळे हे सगळं काही होते आई. ह्या सगळ्या गोष्टीला तू जबाबदार आहेस आणि ह्या सर्व गोष्टीला तू जबाबदार असताना आता हे आपल्या दोघींनासुद्धा इथे भोगावं लागते ह्या सगळ्या गोष्टी. तेव्हा मानिनी म्हणते, रम्या, बास कर गं, बास कर जरा. तू काहीही सांगशील आणि आम्ही त्या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवू, असं कसं होणार आहे? तेव्हा रम्या म्हणत असते, नाही मामी, खरंच मला नाही माहिती हे सगळं आईने कधी केलं आहे, काय केलं आहे म्हणून. नाही माहिती मला हे सगळं. तेव्हा मालिनी म्हणत असते, अगं हे सगळं तुम्हीच केलेलं आहे आणि जेव्हा तुम्ही ती तुटलेली बॅग 16 डिसेंबरच्या अगोदर म्हणजे जीवा आणि इथे हे सगळेजण फिरायला गेले होते ना, त्यावेळेस तुम्ही अचानक घरी आला होतात. तर तुम्ही 16 डिसेंबरचं हे जे काही प्रकरण केलं आहे ना, तर ते करण्यासाठीच फार्म हाऊसवरती गेलतात. बोल रम्या, बोल. हे तुम्ही फार्म हाऊसवरतीच जाऊन केलेलं आहे. आणि आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती जी बॅग आहे ना, ही बॅग तीच होती चाक तुटलेली आणि त्याचं चाक एक फार्म हाऊसवर जीवाला सापडलेलं आहे आणि हे सगळं तुम्ही दोघींनी मिळून केलं आहे. तेव्हा रम्या म्हणत असते, मामी, मी तुला खरं सांगते, नाही केलं हे आम्ही सगळं. आम्हाला नाही माहिती ह्या सगळ्या गोष्टी. मग मानिनी म्हणत असते, मग मला सांग, तुम्ही 4 ते 5 दिवसासाठी वसवात्याच्या मैत्रिणीच्या लग्नाला गेला होतात, तर मग अचानकच त्याच दिवशी कशा काय घरी आलात? बोल रम्या, अचानक कशा घरी आलात? तेव्हा रम्या म्हणत असते, अगं मामी, मी तुला एक गोष्ट सांगू का?
तेव्हा मी अचानक घरी कशा आलो, तर त्या दिवशीसुद्धा मी तुला सांगितलं होतं की बिझनेसच्या कामासाठी पार्थ आणि ते कोणीच नव्हतं ना, म्हणून बिझनेसच्या कामासाठी आम्ही दोघीजणी परत आलो. आणि तेच मी तेव्हाही काम सांगितलं होतं, तेव्हाही तेच कारण सांगितलं होतं. आता हे सगळा काही ड्रामा सुरू असताना इकडे जीवा आणि त्याचबरोबर काव्या ह्या दोघीजणी पटापट बॅग भरायला सुरुवात करतात. तर आता बॅग भरायला सुरुवात केल्यानंतर इकडे रम्या म्हणत असते, मी तुम्हाला तेच सांगते, मी ह्या सगळ्या गोष्टी नाही केल्या, ह्या सगळ्या गोष्टी आईनं केल्यात आणि आईनं ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर त्याचं खापर मात्र माझ्यावरती फोडते. माझ्यावर विश्वास ठेवा, मी हे नाही केले, नाही केले. आई, आई बोल ना, सांग ना, हे सगळं तू केलेस. का वागलीस अशी तू? का ह्यांच्या आनंदाला गालबोट लावतेस? का ह्यांचं सुख तुला बघू वाटत नाहीये? का अशी वागतेस ग? तेव्हा वसू म्हणत असते, अगं रम्या, काय अगं रम्या, नको बोलूस आई तू आता काही. अगं त्या दिवशी जेव्हा मामी, आत्ता मला आठवतंय, तेव्हा काय आठवतंय? अगं आम्ही त्या दिवशी खरंच बाहेर निघालेलो होतो, पण अचानकच ना. तेव्हा विक्रम म्हणत असतात, ए ए एक मिनिट रम्या, काय चाललंय काय हे सगळं? तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही काहीही सांगू आणि आम्ही त्यावर विश्वास ठेवू? तेव्हा रम्या म्हणत असते, नाही मामा तसं नाही, पण मी आत्ता यावेळेला अगदी खरंच हे सगळं काही सांगत आहे. मी तुम्हाला खात्रीनं सांगते की ह्या सगळ्या गोष्टी मी नाही केल्या. माझा ह्या सगळ्या गोष्टीची काही संबंध नाही आहे. उलट मला हे हे आईनं केलं आहे हे सुद्धा माहिती नाही आहे. आई, अगं आई, का करतेस तू असं? बोल ना, सांग ना, ह्या सगळ्या गोष्टी करून तुला नेमकं मिळतंय काय? का करतेस तू हे सगळं? हेच आणि हेच प्रश्न आणि ह्याच सगळ्या गोष्टी आता इकडे रम्याच्या सुरू असतात. आता रम्या वसूचा हात हातामध्ये घेते आणि तेव्हा ती म्हणत असते, अगं रम्या, काय बोलतेस तू? आई, अगं तू ह्या घरावर काय एवढं मोठं संकट आणलंस? तुझ्यामुळे ह्या घरावर एवढं मोठं संकट आलंय असं म्हटल्याबरोबर आता इकडे रिकॅपमध्ये दाखवलेलं आहे. तर आता रिकॅपमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की रम्या आणि वसू ह्या दोघीजणी त्यांच्या खोलीमध्ये असतात. आता रम्या म्हणत असते, आई तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? हे बघ, आपल्याला ह्या लोकांचा काही करून विश्वास आता संपादन करावाच लागेल. आपल्याला एवढ्या हलक्यात घेऊन नाही बस चालावं लागणार, किंवा ह्या सगळ्या गोष्टी जरा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने सुद्धा कराव्या लागतील. तेव्हा वसू म्हणत असते, म्हणजे नेमकं काय? आता आई तू बघ ना, जर ह्या लोकांनी ते 16 डिसेंबरचं गुपित शोधायला सुरुवात केली आणि 16 डिसेंबरचं गुपित शोधत असताना जर त्यामध्ये त्यांना काही पुरावे सापडले आणि त्यांना ही गोष्ट सापडली की त्या सगळ्या गोष्टी आपण केल्यात, आपण घडून आणल्यात, तर मग मात्र आपण त्यांचा कमवलेला सगळा विश्वास आपण गमावून बसू. तेव्हा वसू म्हणत असते, मग तेच तर, काय करायचे ते मला कळत नाही. त्यावर आता इकडे रम्या म्हणत असते, आई मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते, काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे आपल्या दोघींवर सुद्धा त्या लोकांनी अविश्वास दाखवायला नको. तुला सांगू का, कोणीतरी एक जण आपल्याला सेफ राहायला हवं. तेव्हा वसू म्हणते, म्हणजे रम्या मला नाही समजत तुला काय म्हणायचं आहे तर. तेव्हा रम्या म्हणत असते, हे बघ आई, मी काय म्हणते ते तू ऐक. काही जरी झालं ना तरीसुद्धा खाली सगळ्यांचा तो काही 16 डिसेंबरचं जे काही असेल ना, तो सगळा आरोप तू स्वतःवर घ्यायचा आहेस. तेव्हा वसू म्हणत असते, काय रम्या वेडी आहेस का तू? डोकं आऊट झालं आहे का तुझं? तेव्हा ती म्हणत असते, हो आई, मी बोलते ते अगदी बरोबर आहे. सगळा आरोप तुझ्यावर घ्यायचा आणि जोपर्यंत आरोप नाही घ्यायचा तोपर्यंत आपली एक कोड लँग्वेज आपण ठरवूया. आपला शब्द असेल तो म्हणजे संकट. आता मी जेव्हा किंवा तू संकट म्हणशील त्याच वेळेला आपण सर्व आरोप स्वतःवर घ्यायचा. आता रम्याचं एक शेवटचं वाक्य असतं, आई तुझ्यामुळे ह्या घरावर खूप मोठं संकट आलं आहे. आता ते सगळं वसूला आठवतं आणि त्यानंतर वसू म्हणत असते, हो हो हो, हे सगळं मीच केलं आहे. जे काही 16 डिसेंबरला जीवाने काव्याचं हे सगळं समोर आलं ते सगळं मीच केलं आहे. आता वसूच्या तोंडून हे सगळं ऐकल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. तेव्हा रम्या म्हणते, आई तू असं का केलंस? का वागलीस अशी? अगं कधी बदलणार आहेस तू? तेव्हा रम्या म्हणत असते, कारण मला ह्या जीवाला आणि त्याचबरोबर काव्याचं जे काही आहे ते सगळं काही समोर आणायचं होतं. काही जरी असलं ना तरीसुद्धा मला त्यांना सुखाने जगू द्यायचं नव्हतं, असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. त्याच वेळेला नंदिनीने माझ्यावर केलेले आरोप आणि त्या सगळ्या गोष्टी मला तिला सुखाने जगू द्यायच्या नव्हत्या. तुला सांगू का, ह्या नंदिनीमुळे किती काही सहन केले.
नंदिनीमुळे माझ्या आणि माझ्या विक्रमच्या भावातील नात्याची फूट पडली आणि त्याचमुळे मी हे सगळं काही करायचं ठरवलं. तेव्हा आता रम्या म्हणत असते, आई आई मला आज तुझी लाज वाटते गं. तू आई आहेस माझी आणि तू एवढ्या खालच्या थराला जातीयेस. आज तुझ्यामुळे एवढ्या सगळ्या गोष्टी होत आहेत. मला हे सगळं काही सहन होत नाही आई. असं म्हणून आता रम्या डायनिंग टेबलकडे जो काही पाण्याचा मग असतो त्या पाण्याच्या मगाकडे जाते. तेव्हा सगळेजण तिला म्हणत असतात, रम्या काय करतेस तू हे? रम्या तू वेडी आहेस का? तू डोक्यावर पडली आहेस का? काय चाललंय तुझं हे? हे बरं रम्या असं करू नकोस. पण तेव्हा रम्या म्हणत असते, नाही आज मी शांत बसणार नाही. आज ह्या सगळ्या गोष्टी मी करून टाकणार आहे. मला आता हे सगळं सहन होत नाही आहे. तेव्हा सगळेजण विचारतात, रम्या नेमकं तू काय करणार आहेस? तेव्हा रम्या म्हणत असते, त्या दिवशी काय झालं तुम्हाला आठवतंय का? जेव्हा काव्याने जीवाचं सगळं सत्य पार्थसमोर आलं होतं त्या दिवशी पार्थने पाण्याची बादली घेऊन स्वतःच्या अंगावर ओतायला सुरुवात केली आणि त्यांनी असं सांगितलं होतं की मी काव्याच्या नावाची प्रेमाची आंघोळ करून टाकतोय. आजसुद्धा मी माझ्या आईच्या नावाची आंघोळ करते, कारण मला हे सगळं आईचं सहन होत नाही. असं म्हटल्यानंतर आता आपण पाहतो की रम्याने इथे डोक्यावर पाण्याचा मग ओतून घेतलेला असतो. तेव्हा आता वसूला खूप वाईट वाटत असतं. शेवटी मुलगी आहे, मुलीसाठी आत्तापर्यंत आपण हे सगळं करतोय. मुलगी जरी हे सगळं सर्वांसमोर नाटक म्हणून करत असली तरीसुद्धा तिचे ते आरोप इथे वसूला काळजाला बोचत असतात. तर आता इकडे रम्याने तो मग ठेवून दिलेला असतो आणि ती म्हणत असते, आई आजपासून तू माझ्यासाठी मेलीस. आजपासून तुझं आणि माझं नातं संपलं. जर आई नसतीस ना तू माझी, तर तुझ्या एक सनकन कानाखाली मला वाजवावी लागली असते. आणि पार्थनी जशी काव्याच्या त्या प्रेमाची अंघोळ केली होती ना, तशीच आज मी आई तुझ्या नावाची अंघोळ केली. त्यामुळे इथून पुढे तुझा आणि माझा काहीही संबंध नसणार आहे. असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. त्याच वेळेला वसू म्हणत असते, नको ग रम्या नको. हे असं करू नकोस ग. शांत बस ग रम्या, शांत बस. का असं करतेस? त्यावर ती म्हणत असते, नाही आई, अजिबात नाही. इथून पुढे तू मला एक अक्षर आणि एक शब्दसुद्धा बोलणार नाहीस. काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे माझा आणि तुझा संबंध काहीच नाही आहे. आज तुझ्यामुळे माझी ही अवस्था झाली. आई लग्नादिवशीसुद्धा तू हे सगळं काही केलंयस आणि त्या दिवशीसुद्धा तू हे सगळं काही केलंयस. आणि का अशी वागतेस आई? का कोणाला सुखाने जगू देत नाही आहेस तू? आई हे बघ, मला आता कुठल्याही विषयावर तुझ्याशी बोलायचं नाही आहे. आता त्याच वेळेला इकडे मानिनी म्हणत असते, का करताय वसुताई तुम्ही हे सगळं? नेमकं हे सगळं करून तुम्हाला काय मिळतंय? का अशा वागताय तुम्ही? अहो बंद करा ना आता हे सगळं. किती आणि कशा दिवस तुम्ही हे सगळं काही करणार आहात? तुमच्या काही गोष्टी लक्षात येत आहेत का वसुताई? आज रम्याला तुमच्यामुळे किती त्रास होतोय. रम्याची अवस्था तुम्ही बघताय ना, किती त्रास होतोय तिला ह्या सगळ्या गोष्टीचा. तेव्हा वसू ते सगळं काही मानिनीसमोर मानिनीच्या तोंडून निघणारं ऐकतच असते. आणि त्यावेळेस आता मानिनी म्हणत असते, आशाला तर तुमच्यावर अगोदरच संशय आला होता आणि त्यानंतर त्या दिवशी शारदाताई आणि मी माझ्यासमोरच सुद्धा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कबूल केल्याच होत्या की मी 16 डिसेंबरनंतर काहीच केलं नाही म्हणून. मग मला सांगा, तुम्हीच हे सगळं केलं नाही तर कोणी केलं आहे? तुम्हीच ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत असं सुद्धा ती इथे बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर मिथुन काका म्हणत असतात, काय गे रम्या, मला सांग, तू काहीही सांगशील आणि तू सांगितलेल्या त्या सगळ्या गोष्टीवर आम्ही विश्वास ठेवू? तुला आम्ही मूर्ख वाटतोय का? तुला आम्ही वेडे वाटतोय का? हे बघ, आम्ही काहीही असलं केलेलं नाही आहे. तू डोक्यावर पडली आहेस का? काय चाललंय तुझं? अरे मिथुन काका, तू असं का बोलतोयस? असं सुद्धा आता इकडे ती म्हणत असते. तेव्हा मिथुन म्हणत असतो, अगं रम्या, तू अशी पोरगी आहेस ना, उसातून जाशील पण उसाचं पाचटसुद्धा अंगाला लागून देणारी मुलगी आहेस तू. असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आणि त्यावर आता मिथुन म्हणत असतात, ते सगळं काही खरं आहे. मला एक गोष्ट सांग, त्या फोटोमध्ये काव्यार्थ नावाचा टॅटूचं ते सगळं कुठेच नव्हतं. मग काव्यार्थ नावाच्या टॅटूचं ते सगळं कुठून आलं? सांग ना. वसू आत्या तर एकट्या जाऊन ते काव्यार्थ नावाचं टॅटू आणि त्या सगळ्या गोष्टी नाही शोधू शकत. हे वसू आत्याचं एकटीचं तर काम नाही. असं हे सगळं काही बोलल्यानंतर आता लगेचच आता आपण इकडे पाहतो की
सगळ्यांना आता संशय येऊ लागलेला असतो आणि सगळ्यांना संशय आल्यानंतर आता रम्याला तो सगळा क्षण आठवतो. आता रम्याला तो सगळा क्षण आठवल्यानंतर आपण पाहतो की इकडे रम्या आता विचार करते, नाही नाही, आता जर काही जरी झालं ना तरीसुद्धा सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट करावी लागेल आणि ती म्हणजे की जर आता हे त्या टॅटूच्या शॉपपर्यंत जाऊन पोहोचले आणि तिथे गेल्यानंतर जर समजलं की नाही हे सगळं मी केलं आहे आणि रम्या आणि इथे वसू ह्या दोघी जणी आलेल्या होत्या, तर मग आता मी ह्यांचा सगळ्यांचा विश्वास जमवल्याला सगळं काही इथे धुळीस मिळेल. आता काही जरी झालं तरी मला पुन्हा एकदा ह्यांचा विश्वास जिंकावाच लागेल, असं सुद्धा इथे आता ती म्हणत असते. त्याच वेळेला रम्या आता म्हणत असते, ऐक ना जीवा, मी काय म्हणते ते, तू एक काम कर ना, काही जरी झालं ना तरीसुद्धा तू एक काम कर, आत्ताच्या आत्ता त्या टॅटूच्या दुकानात फोन कर आणि आत्ताच्या आत्ता त्या टॅटूच्या दुकानात फोन करून त्यांना विचार ना, तुमच्या शॉपमध्ये कोण कोण आलं होतं टॅटूची चौकशी करण्यासाठी. प्लीज तू एकदा हे सगळं काही विचार ना, मलासुद्धा सगळं काही जाणून घ्यायचं आहे, विचारायचं आहे, प्लीज तू विचार ना, असं ती म्हणत असते. विचार ना असं म्हटल्यानंतर लगेचच आता इकडे जीवा म्हणत असतो, रम्या प्लीज प्लीज जरा शांत बस, काय काय चाललंय काय तुझं, हे गप्प बसणार आहेस की नाही, जरा हे सगळं काही बंद कर. तेव्हा मिथून म्हणत असतात, अगं रम्या, हे बघ, तुला असं वाटत असेल की इकडे किती काही जरी झालं ना तरीसुद्धा मांजर डोळे मिटून दूध पिते, पण तसं काही नाही आहे. तुला कळत नाहीत काही गोष्टी, हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे. ह्या सगळ्या गोष्टीला तू जबाबदार आहेस, तू जिम्मेदार आहेस, असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. त्याच वेळेला नंदिनी म्हणत असते, मला सांग रम्या, हे सगळं तू एकटीने घडून आणलं आहेस, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये फक्त वसवात्या आहेत आणि तू नाही आहेस, ह्या सगळ्या गोष्टीवर आम्ही विश्वास ठेवू. त्यावर रम्या रडायला लागते आणि म्हणत असते, हो, मी जे काही म्हणते, मी जे काही बोलते ना ते सगळं अगदी तसंच खरं आहे. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, मी काही नाही केलेलं, मी खरं सांगते, मी काही नाही केलेलं. आता हे सगळं काही बोलल्यानंतर रम्या रडायला लागते आणि तेव्हा तिला पुन्हा एकदा समजवतात. त्यावर आता इकडे वसू रडत असते आणि वसू रडत असताना रम्या म्हणत असते, नाही तू रडू नकोस आणि तुला रडायची काही गरज नाही आहे, कारण तुला एक गोष्ट सांगू का, ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त इथे तुझ्यामुळे झालेल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टीला तू जबाबदार आहेस, तू जिम्मेदार आहेस. त्यावर आता विक्रम म्हणत असतात, मी काय म्हणतो जरा ऐकून घेणार आहात का, तुम्हा दोघींचा हा जो काही ड्रामा आहे ना, तो ड्रामा आत्ताच्या आत्ता तुम्ही दोघीजणी बंद करा. मला तुमचं दोघींचंही काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे. आत्ताच्या आत्ता सगळं काही बंद करा, स्पष्टपणे असं विक्रमने सांगितलेलं असतं. पण तेव्हा वसू म्हणत असते, माझं तुम्ही एकदा ऐकून घ्या ना, हे बघा मी नाही रे, मला हे सगळं का करायचं होतं ते ऐकून तरी घ्या ना. फक्त नंदिनीवरच्या रागापायी मी हे सगळं केलं आहे. नंदिनीने बहीण भावाची ताटातूट केली ना, म्हणून मी हा बदला घेण्यासाठी हे सगळं काही केलं. काय, हे सगळं तुम्ही त्यासाठी केलं आहे? तेव्हा वसू म्हणत असते, हो, ह्या सगळ्यामध्ये रम्याची काही चूक नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त मलाच माहिती होत्या आणि मीच हे सगळं काही केलेलं आहे, असं सुद्धा आता इकडे वसू म्हणत असते. आता वसू हे सगळं काही बोलत असताना सगळेजण वसू रम्याकडे पाहत असतात. सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो, सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. पण एवढ्यावरच रम्या थांबून ती कसली. रम्या म्हणत असते, नाही आई, काही जरी झालं ना तरीसुद्धा तुला माफी नाही आहे. तू एवढी मोठी शिक्षा केली, एवढी मोठी तू चूक केलीस, एवढा मोठा गुन्हा केला आहेस, एवढा मोठा अपराध केला आहेस, त्यामुळे तुला ह्या गुन्ह्याची आणि ह्या चुकीची शिक्षा मिळणारच आहे. तर तुझी शिक्षा अशी असणार आहे की तू इथून पुढे या घरामध्ये राहायचं नाही आहेस. तू हे घर सोडून तू कायमचं निघून जायचं आहेस. हीच तुझी सर्वात मोठी शिक्षा असणार आहे. समजलं तुला? आता रम्याने ही एवढी मोठी शिक्षा दिल्यानंतर सर्वांना खूपच मोठा धक्का बसतो. आता रम्या तर हे सगळं काही बोलते, पण वसूच्या पायाखालची जमीन सरकते, कारण तिला हे अजिबात माहिती नव्हतं किंवा त्यांच्या प्लॅनमध्ये हे अजिबात ठरलेलं नव्हतं. मग हे अचानकच असं घडलंय, त्यामुळे वसू पूर्ण हादरलेली असते. आता रम्या म्हणत असते, काही जरी झालं ना तरीसुद्धा तुला ह्या घरामध्ये राहता येणार नाही. तुझी हीच शिक्षा आहे की घर सोडून निघून जाणं. तर आता आजच्या भागामध्ये एवढंच.
उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे प्रेक्षकांनो, की आता इकडे जो काही पार्थ आहे तो पार्थ रम्याकडे गेलेला असतो. पार्थ रम्याकडे गेल्यानंतर तो म्हणत असतो, रम्या तुला जर असं वाटतंय ना की तू सुधारली आहेस तर मग ते प्रूव्ह करून दाखव. तेव्हा रम्या म्हणत असते, बोल ना, तू काहीही सांग, मी ते सगळं काही करायला तयार आहे. तू फक्त बोल मी हे कर म्हणून. तुझा विश्वास जिंकण्यासाठी मी काहीही करेल. तू फक्त बोल ना. असं म्हटल्यानंतर आता लगेचच इकडे जो काही पार्थ आहे तो म्हणत असतो, हे बघ तुला एक गोष्ट सांगतो आणि ती म्हणजेच की काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे तू लग्न कर. तेव्हा आता लगेच इकडे जी काही रम्या आहे ती म्हणत असते, ठीक आहे मी लग्न करण्यासाठी तयार आहे. असं म्हणून आता तिनं पार्थला लग्नाचं वचन दिलेलं असतं. तर इकडे वसू म्हणत असते, रम्या मला एक गोष्ट सांग, खरं खरं एक गोष्ट सांग, तू खरंच लग्न करण्यासाठी तयार आहेस का? त्याच वेळेला आता ती म्हणत असते, आई आता तर खरं एंटरटेनमेंट चालू होणार आहे. तुला एक गोष्ट सांगू, आता खरी मजा येणार आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा लग्न हे होणारच. पण आता ते कोणासोबत होतं आहे हे आपण ठरवू शकत नाही. तर इकडे दुसऱ्या बाजूला आता नंदिनीला रम्याच्या ह्या वागण्यावर विश्वास नसतो आणि त्याच वेळेला तो इकडे पार्थ काव्याला म्हणत असतो, काय काव्या हे सगळं तुमचं? तुम्हाला असं वाटतंय का की इकडे रम्यावर विश्वास ठेवताय तुम्ही पण खूप मोठी चूक करत नाही? मग मी तुम्हाला सांगतो, तुम्ही रम्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही रम्यावर विश्वास ठेवून खूप मोठी चूक करताय, असं स्पष्टपणे काव्याला पार्थने सांगितलेलं असतं. तर पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम.